ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या 2 दिवसात वादळी पावसाचा धोका कमी झाला असला तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नाहीये। आज राज्यावर दुहेरी संकट जाणवण्याची शक्यता आहे। काही भागात वादळी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल। आजचा हवामान अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत असून उन्हाचा पारा चढला आहे। मुंबईसह सर्व जिल्ह्यातील हवामान कोरडे राहणार असून पावसाची शक्यता जाणवणार आहे। काही भागात उष्ण आणि दमट स्थिती हैराण करणारी ठरेल। कमाल तापमानाचा पारा 32 ते 35 अंशापर्यंत चढण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रावर दुहेरी संकट घोघावतंय। सोलापूर, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे, तर पुण्यासह कोल्हापूर, सातारा भागात हवामान कोरडं राहील। या भागात पारा चढत असून कमाल तापमान 34 ते 38 अंशांच्या दरम्यान असेल। उत्तर महाराष्ट्रात देखील हवामान मुख्यत्वे कोरडं राहणार आहे। आज नाशिकसह कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट नाही। तापमानात पुन्हा वाढ जाणवत असून कमाल तापमान 34 ते 39 अंशांच्या दरम्यान असेल। पुढील काही दिवस तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात देखील हवा पालट झाल्याचं चित्र आहे। गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वादळी पावसानं माघार घेतलेली आहे। आज मुख्यतः कोरडे हवामान असेल। धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात तुरळक वादळी पावसाची शक्यता आहे, तर छत्रपती संभाजीनगरसह उर्वरित मराठवाड्यात उष्णतेचा पारा चढणार आहे। कमाल तापमान 35 ते 39 अंशांच्या दरम्यान असेल। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडं असणार आहे। आज पावसाची शक्यता कमी आहे, मात्र काही ठिकाणी पारा चढणार असून उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे। कमाल तापमान 37 ते 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना काळजी घ्यावी। एकंदरीत महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। येत्या काही दिवसात तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी चढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दुपारी बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। तसंच नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना पावसापासून पिकांचं संरक्षण करावं लागेल। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे? तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।